तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे सासवडजवळ असलेलं छोटंसं हिवरे या गावामध्ये. आणि ह्या गावामध्ये एक छोटंसं सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे. मंदिर एवढं छान आहे ना, तुम्ही बघा. आणि हे पुरातन मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. तुम्ही बघू शकता दरवाजा वगैरे समोर बघू शकता. एवढी सुंदर अशी नंदी महाराज मूर्ती, वाव, अप्रतिम. आणि इकडं आपली महाराष्ट्रातील प्रत्येक मंदिराजवळ असते म्हणजे ती दीपमाळ. हे तुम्ही नंदी महाराज बघू शकता. इतके सुंदर अशी मूर्ती त्यांची, खूप छान. आणि मूर्ती पण खूप मोठी. ओम नंदेश्वराय नमः. तर चला आपण महादेवाचं दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंदिर खूप छान आहे मित्रांनो. हा मंदिराचा असा काय बाहेरचा परिसर. ओम नमः शिवाय. खूप सुंदर. तर मित्रांनो, मंदिराचा हा मधला काय असा परिसर आहे. वर सुंदर असं घुमट आहे, खूप मोठं घुमट आहे. आणि इथं छोटी अशी कासवराजाची छोटीशी मूर्ती. पुढे मध्ये तिकडे महादेवाचं मंदिर छोटं, पिंटेमध्ये छोटी, जे की मध्ये लॉक लावलेलं आहे, बघू शकता. म्हणजे लाईट कमी जरा, खूप मोठं आणि मंदिर हे. हा बाहेरचा काही असा काही सभा मंडपाचा परिसर. तिकडे दीपमाळ, इकडं खूप मोठं मंदिराचा इतिहास बघितला तर तसं मंदिर खूपच जुनं आहे. काही ह्याच्यानंतर थोडं फार याला रंग वगैरे देऊन हे करण्यात आलेलं आहे. पण एवढं शांत मंदिर, एवढं सुंदर मूर्ती ना, नक्की या मंदिराला भेट द्या. मंदिर आहे सासवडला जाताना हिवरे या गावाला मध्ये ते टर्निंगलाच मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे, खूप छान, खूप प्रसन्न असा काही मंदिराचा बाहेरचा परिसर आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः पार्वती पते, हर हर महादेव. मंदिराच्या परिसरामध्ये नंदी महाराजाची भव्य अशी मूर्ती आहे. त्यानंतर पुढं आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंग दिसून येतं, जुनी पिंड आहे. आणि बाहेरच एक छोटीशी पिंड पण आपल्याला दिसून येते. आणि ह्या तुळशी वृंदावनाच्या खाली बरोबर विठ्ठलाची मूर्ती आहे. खूप सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती बघू शकता. असा काय परिसर आहे. मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला हातपाय धुण्यासाठी पाण्याची सोय वगैरे दिसून येते आपल्याला. खूप छान मंदिर आहे. कसं वाटलं मंदिर? खूप छान आहे. पुरातन काळातलं नंदी महाराजांची मूर्ती एवढी छान आणि सुंदर आहे. क्वालिटी. तर मित्रांनो, या मंदिराला अवश्य भेट द्या. मंदिरात आल्यावर मंदिराचं पावित्र्य राखा. कोणत्याही प्रकारची मंदिराला हानी होण्याची काळजी घ्या. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला सबस्क्राईब, चॅनलला लाईक करा. आणि व्हिडिओ खाली शेवट लिहा हर हर महादेव. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवशंभू.